इकडे वाघोबा आहे, या साईडला पण इकडे चित्र आहेत प्राण्यांची, ती आहे. हा इकडे गवारेडा आहे आणि खाली काय काय दप्तर म्हणा, शाहीची डबी म्हणा किंवा आईस्क्रीम, अशी काही काही चित्र, महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि याच्यामध्ये सर्व जिल्हे दाखवलेले आहेत. हा तर आमचा जिल्हा आहे रत्नागिरी. ही खिडकी पण जुनीच आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. अगदी मला बालवाडीत असल्यापासून आठवते ही खिडकी आहे तशीच आहे आणि मजबूत. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पाठीमागं बघताय तर आज शाळेत आलो. तुमच्या गावातली मराठी शाळा आहे, तर त्या ठिकाणी आलेलो आहे आणि संपूर्ण शाळा वगैरे दाखवतो. आज बंद पडलेली आहे तरी पण दाखवतो, चला. ही बघा, हा असा माहोल आहे शाळेतला आणि जवळजवळ 2 वर्षे झाली शाळा बंद आहे, त्यामुळं कचरा वगैरे बघा इकडे साठलेला आहे. तर अगोदर काय करतो माहिती आहे, अगोदर कचरा काढतो आणि मग आपण दाखवतो. तर आता आहे ना, मस्तपैकी कचरा वगैरे काढला आहे, तर दाखवतो थोडंसं आतमधला एरिया वगैरे. हा बघा, हे असं सगळा एरिया आहे आणि आता सुरुवातीला आपण बघितलं की भरपूर कचरा वगैरे होता, तर आता मस्तपैकी कचरा वगैरे काढून स्वच्छ केलेली आहे शाळा. आहे बघा, छान वाटतं आहे. मित्रांनो, शाळा आता जरी बंद असली ना तरी टोल आहे बघा, टोल आणि शाळा हे एक मेन असं वस्तू आहे शाळेतली, टोल. तर आपल्या इथं टोल अजून नाही आहे, तर बघूया, वाजवून दाखवतो. तर आता अगोदर काय करतो माहिती आहे काय, शाळेचा जो परिसर आहे ना, तर सुरुवातीला तो दाखवतो. आजच्या व्हिडिओमध्ये मला बरंच काय काय दाखवायचं आहे, शाळेच्या आठवणी जागा करायच्यात. तर परिसर दाखवतो, शाळा कशी आहे, आजूबाजूला काय ते दाखवतो आणि नंतर मग आपण इथे बसून आतमधलं बोलूया. ही आहे ना, ही वरतून हा रस्ता आलेला आहे. पूर्वी इकडे घाटी होती, ती आपल्याला इथे दिसते ना, तर ती आहे अंगणवाडी. अंगणवाडी आणि हे इथं एक अशोकाचं उंच झाड आहे. आम्ही शाळेतून लहान होतो ना, त्यावेळेला छोटं होतं झाड, ते आता बघ एवढं मोठं झालं आहे ते. आणि या साईडला इकडं हे लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे. खूप पुरातन असं मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर खालच्या साईडला ही शाळा आहे आपली, मराठी शाळा कोंडरण. आणि ही इकडे खाली घाटी आहे. तर ही पूर्ण घाटी होती, पण आता हा रस्त्याचा भाग आहे आणि पुढे घाटी शिल्लक आहे खालीपर्यंत. आणि इकडे एक घर आहे, ठीक आहे. तर ही अशी इमारत आहे शाळेची. तर आता हे मंदिर पण थोडंसं दाखवतो, ठीक आहे. हे आमच्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असं मंदिर आहे बघा, आणि हे लक्ष्मी नृसिंहांचं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या बरोबर खालच्या साईडला ही शाळा, ठीक आहे. हे बघा, तर हे जे मंदिर आहे ना, या मंदिराच्या बरोबर या खालच्या साईडला बघा हा जुना पाट आहे. आता पाट सध्या चालू नाही, पण पावसाळ्यामध्ये याला पाणी असतं. उन्हाळ्यामध्ये पूर्वी पण वांगणी शेती करायची ना, त्याला या पाठात पाणी, मग या टायमिंगला पण पाणी चालू असायचं भरपूर, पण आता तो बंद आहे, ठीक आहे. आणि ही इकडे खाली घर आहे आणि इकडून वरच्या साईडला इकडे आमची घर आहे, जरा भरपूर घर आहे तिकडे, वाडीतली 3 घरं इकडे आहेत. आपल्याला समोर बोर्ड दिसत असेल, जिल्हा परिषद शाळा कोंडरण, आणि त्याच्यावरती स्थापना आहे ना थोडंसं चुकीची टाकलेली आहे. मला वाटतं 1955 टाकलेली आहे, पण ती 1955 नाही आहे, तर 1937ची स्थापना आहे. जुना बोर्ड होता ना त्याच्यावरती होतं लिहिलेलं, याच्यावरती थोडं चुकीचं छापलेलं आहे. जसं की मी आत्ता बोललो, या शाळेची स्थापना आहे ना 1937 किंवा 33, मला नेमकं आठवत नाही, पण 1940च्या अगोदर तर नक्की अशी या शाळेची स्थापना आहे. म्हणजे लवकर 100 वर्ष पूर्ण झाली असती, पण नाही, त्या अगोदर शाळा विद्यार्थीपट कमी असल्यामुळे, विद्यार्थी नसल्यामुळेच शाळा गेली 2 वर्ष बंद आहे, ठीक आहे. मला तरी आठवतं लहानपणीपासून ना, हा शाळेची इमारत जवळजवळ मला वाटतं 1970 किंवा त्याच्या अगोदर थोडीशी आहे, एवढी वर्ष जुनी आहे. आणि ही जी हा पडवी म्हणाल किंवा इतर हा पूर्ण परिसर आहे ना, हा रेनोव्हेट केलेला आहे. पण पूर्वी जसा होता ना माझ्यामध्ये तसाच आहे, गेली 25 वर्ष तरी तसाच आहे हा परिसर. म्हणजे शाळेची इमारत म्हणतोय मी, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. अर्थात हे पाठीमागं भिंतीवर चित्र वगैरे असतील किंवा काही सजावट वगैरे असेल, हे सगळं बदललेलं आहे, पण मूळ जो ढाचा आहे तो तसाच आहे. तर आता वरती काय काय चित्र वगैरे काय काय आहेत किंवा काय ते दाखवतो, ठीक. हा मस्तपैकी आता हा नवीन आपल्याकडे रस्ता आलेला आहे, पण पूर्वी तर घाटी होती, ठीक आहे. आणि हा जो एरिया आहे ना, हा जरा थोडा तिथपर्यंत असा बांध होता आणि मस्तपैकी इथे आम्ही खेळायचो पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये. इथं आम्ही क्रिकेट खेळायचो लहानपणी, ठीक आहे. आणि इकडनं फुलझाडं वगैरे अशी होती
आणि इथून आतमध्ये यायला अशी वाट होती, गेट होता, ठीक आहे. आणि म्हणजे छोटीशी वाट होती यायला आतमध्ये. आता या ठिकाणी हा रॅम्प वगैरे बांधलेला आहे. हे नवीन बांधकाम आहे, हे गेली 7-8 वर्ष झालेलं असेल, तेवढंच आहे. आणि त्यानंतर मग इथे ॲक्च्युली हा जो आहे तो एवढा होता इथपर्यंत, ठीक आहे. आणि इथून आतमध्ये एंट्री होती. तर पूर्वी कोबा होता इथे. आता ही हे पण गेली 10-12 वर्ष झाली असतील, ही लादी घातलेली आहे. तर पूर्वी कोबा होता इथे, लाल कलरवरती मारलेला असायचा आणि भारी वाटायचं ते. वरती बघाल ना तर पूर्ण लाकडी बांधकाम आहे, पूर्ण वासे वगैरे बघा. आणि आता इकडे हे बघा, इकडून ही मस्त वेगळी चित्र काढलेली आहेत या भिंतीवरती. फळांची चित्र आहेत. त्यानंतर हां इकडे फळं आहेत, या भिंतीवर पूर्ण फळं आहेत. फणस असेल, काजू असेल, कलिंगड आहे किंवा अजून काय काय, असं सगळं ही फळं वगैरे आहेत ह्या भिंतीवरती. ही समोरची भिंत आहे ना, हा बघा, गवारेडा आहे, बैल आहे, उंट आहे, हा इकडे वाघोबा आहे. ह्या साईडला हा इकडे दरवाजा आहे, ठीक आहे. आणि या साईडला पण इकडे चित्र आहेत प्राण्यांची, ती आहे. हा इकडे गवारेडा आहे. आणि खाली काय काय दप्तर म्हणा, शाईची डबी म्हणा किंवा आईस्क्रीम, अशी काय काय चित्र आहेत. अस्वल, हरिण. हे इकडं मुलांना जेवल्यानंतरचं पोषण आहार घेतल्यानंतर हात धुण्यासाठी बेसिन आहे, ठीक आहे. आणि ह्या साईडला इकडं वॉशरूमची सुविधा आहे, शौचालय. आणि हे इकडं जेवणाची खोली होती, ही अशा प्रकारे बांधलेली. त्यानंतर समोरच्या भिंतीवरती बघा, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि याच्यामध्ये सर्व जिल्हे दाखवलेले आहेत. हा तर आमचा जिल्हा आहे रत्नागिरी, ठीक आहे. इकडे खिडकी आहे, ही खिडकी पण जुनीच आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. अगदी मला बालवाडीत असल्यापासून आठवतं आहे ही खिडकी आहे तशीच आहे आणि मजबूत आहे अजून पण, काही प्रॉब्लेम नाही. वरती ही अशी कमान आहे आणि इकडे ही नवीन चित्र काढलेली आहेत. ही चित्र आहेत ना, ही गेल्या 7-8 वर्षापूर्वी काढलेली चित्र आहेत, पण मस्तपैकी आहेत. पुस्तकी असतात ना चित्र, त्या टाईपमध्ये आहेत. आणि हे इकडे चित्र आहे, ठीक आहे. हे बघा, माकड आहे. त्यानंतर फळ आहे, ह्याच्यावरती आपले पदाधिकारी आणि आपली राष्ट्रीय मूल्य, राष्ट्रभक्ती, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळं आहे. आणि पूर्वी ना, हा आता याला हिरवा कलर आहे, पूर्वी आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो ना त्यावेळेला ब्लॅक कलर होता याला. आणि याच्यावरती आम्ही पंचांग लिहायचं. तर त्यानंतर मग इथं हे वेगळं केलेलं आहे, आपले पदाधिकारी वगैरे हे सगळं लिहिलेलं आहे. तर मी माझ्या आठवणी सांगतो आहे थोडक्यात सांगायचं तर आतमध्ये 1 ते 4 वर्ग होते. आता शाळा बंद आहे त्यामुळे आतमध्ये मला काय दाखवता येणार नाही. आणि ही जी पडवी आहे ना ही, तर इथे बालवाडी भरायची साधारण 2000, तुम्हाला सांगतो मी, 2003-04पर्यंत तरी इथे बालवाडी भरायची. आणि मी बालवाडी इथेच शिकलेलो या पडवीमध्ये. समोर तिथे बाई बसायच्या. आणि हा जो फळा आहे ना, आपले अधिकारी वार्ताफळ, हा फळा होता आमचा. तर या फळ्यावरती आम्हाला काय काय शिकवलं जायचं. तर आता इथं काय वेगवेगळं केलेलं आहे, कलर पण चेंज आहे, ब्लॅकच्या ऐवजी हिरवा कलर आहे असं. पण बाकी या खिडकीचा कलर आहे ना तो निळाच आहे पूर्वीपासून. आणि शाळेच्या समोर आहे ना हे पटांगण आहे, तर इथे झेंडावंदन व्हायचं. आता हा परिसर बराच बदललेला आहे. आता झेंडा या ठिकाणी केलेला होता काही वर्षापूर्वी. आणि हा जो एरिया दिसतोय ना आपल्याला, ही टाकी वगैरे इथं काय नव्हती पूर्वी. ही टाकी पण सगळं नवीन बांधकाम आहे. तर इथे पेरविणीचं एक झाड होतं पेरूचं, आणि तिकडून हा असा पाट आला होता, पाटाचे अवशेष अजून पण इथे. हा पाटाचं पाणी असं खालपर्यंत गेलेलं होतं. तर भारी वाटायचं ते उन्हाळ्यामध्ये. पण पाटाचं पाणी चालू असायचं ना, इकडे खाली परसाव आहे, पोपळीची वगैरे झाड आहेत, तर तिकडेसाठी तो पाट गेलेला होता. आणि इकडं पण इथे एक मोठं पानसाचं झाड होतं, ठीक आहे. आणि इकडं फुलझाडं होती. आता सगळा एरिया पूर्ण बदललेला आहे, ठीक आहे. तर गंमत काय माहिती आहे काय, पावसाळा शाळा सुरू झाली ना की मग तो जो फणस वगैरे भरपूर पडलेले असायचे या ठिकाणी. मी आता समोर माझ्या या ठिकाणी फणसाचं झाड होतं ना, आणि मग शाळा सुरू झाली की पहिलं आमचं काम काय, तर ते सगळे फणस वगैरे पडलेले असतील ना तर ते सगळे जमा करायचं. आणि मग ते कॅमेरा वगैरे भरपूर असायच्या. बऱ्याच वेळा आपण पहिल्या दिवशी आम्ही दांडी पण मारायचो. तर अशा पण आठवणी आहेत. आणि शाळा वगैरे सर्व स्वच्छ करणे वगैरे, कारण 2 महिन्यामध्ये बराच कचरा वगैरे झालेला असतो, तर तसं असायचं. तर ते आठवतं आहे.
तर बऱ्याच गोष्टी आठवतात या निमित्तानं. आणि लहानपणी बरंच नाटक वगैरे पण व्हायचं आमचं, तर ते पण गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जरी इथून घर जवळच आहे, त्यामुळं शाळा सुटल्यानंतर पण आम्ही घरी जेवण वगैरे लहानपणी परत तिथंच यायचो. शाळेमध्येच आम्ही दिवसभर असायचो उन्हाळ्यात पण. तर असं सगळं आहे. इथं क्रिकेट वगैरे खेळायचो, म्हणजे पडवीमध्येच खेळायचो आम्ही त्यावेळेला. तर त्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे. आता समोरची बाजू आहे ना, तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथं घाटी होती आणि हा भाग असा बऱ्यापैकी सपाट होता. आता इकडे वरती मंदिर राहिलं आणि हे इकडे खाली खोलगडे भाग. तर मग इथे खांबे उभे करून ना, आम्ही लहानपणी जेव्हा नाटक व्हायचं तर इथे फळ्या टाकून हा स्टेज होता आमचा. ठीक आहे. इथून 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 स्टेज सुरू व्हायचा पुढे एक 10-12 फूट, आणि तिथे आम्ही आमचं नाटक व्हायचं. आणि मग लोक ह्या घाटीमध्ये आणि वरती मंदिरात तिथपासून असे प्रेक्षक बसलेले असायचे. तर ही नाटकाची जागा होती. ही बघा. आता इथं काय तुम्ही म्हणाल काय दाखवतोय आपण, नाटकाची जागा होती इथे. मी आत्ता बाहेरचा परिसर तर मी स्वच्छ केला आहे, पण आतमध्ये बघा. आतमध्ये ही अशी ह्यावरती पताके वगैरे होत्या, इकडे फळे वगैरे होते. ठीक आहे. आता हे सगळं बंद पडल्यानंतर हे सगळं असं अस्तव्यस्त पडलेलं आहे. माझ्याकडे क्लिप आहेत जुन्या, त्या क्लिप मी जोडून चालू शाळा कशी होती दाखवण्याचा प्रयत्न करेन. 1-2 क्लिप आहेत माझ्याकडे. ठीक आहे. हे आपल्या राष्ट्रपुरुषांचे फोटो वगैरे आहेत आणि सगळं सजवलेलं आहे. पण सगळं आता हे असं कोळिष्ट वगैरे बसलेले आहेत. ठीक आहे. काय त्याला पर्याय नाही. आणि कचरा वगैरे पण आतमध्ये भरपूर आहे. चला, आता मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे शाळेची स्थापना 1933 किंवा 37, नक्की आठवत नाही, पण जरा 37 जरी धरलं 1900, तरी पण स्वातंत्र्यापूर्वी जवळजवळ 10 वर्षापूर्वीची शाळा आहे. म्हणजे विचार करा किती जुनी आहे. आणि आमच्या पंचक्रोशीमध्ये मला वाटतं ही दुसऱ्या क्रमांकाची जुनी शाळा असेल. सांगवे म्हणून एक शाळा आहे, सांगवी म्हणून गावी आमच्या इकडं. तर तिची स्थापना मी त्या ठिकाणी गेलो होतो. तर 1900 मला वाटतं 23 की काहीतरी अशी स्थापना आहे. आणि आमच्या शाळेची स्थापना 1937 झाली. तरी पण दुसऱ्या क्रमांकाची आहे. आजूबाजूच्या शाळांची मला माहीत नाही, पण ही शाळा तेवढी जुनी आहे. आणि मला वाटतं पहिल्या ज्या काही बॅच होत्या ना, त्यातले विद्यार्थी पण आता बरेचसे नसतील बहुतेक. म्हणजे 1937-38 अगदी 50-60पर्यंतचे विद्यार्थी मला वाटतं नसतील इथे, अवेलेबल पण नसतील पहिल्या 10-12 वर्षातले. एवढी जुनी शाळा आहे. 100 वर्ष पण पुरी झाली असती, पण दुर्दैवानं तसं काही झालं नाही. शाळा बंद पडली, पण अजून पण आहे बऱ्यापैकी ठीकठाक कंडिशनमध्ये. तर आता काय करतो माहिती आहे, आता थोडंसं शाळेचा बाहेरून परिसर पण दाखवतो मी. ठीक आहे. थोडं सिनेमॅटिक दाखवतो. तर मी या शाळेमध्ये इयत्ता 4थीपर्यंत शिकलो आहे. आणि बालवाडी पकडली तर मला वाटतं 6 वर्ष तरी शिकलेलं आहे मी शाळेमध्ये. गावची शाळा आहे, त्यामुळं हात मी आता आहेच. आणि व्हिडिओ करण्याचा मेन उद्देश काय माहिती आहे का, शाळा बंद आहे सध्या. आणि जिल्हा परिषद शाळा आपल्याकडे सध्या अशा बंद होत असतात, त्यामुळे बंद पडल्यानंतर मग तिकडे लक्ष राहत नाही आणि मग हळूहळू त्या पडून जातात. तर असे बरेच उदाहरणं आहेत. त्यामुळं एक व्हिडिओच्या माध्यमातून आठवणी जपण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि जर रेनोव्हेट झाली परत इमारत तर चांगलंच आहे, पण ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. बघूया. तर काय माहिती आहे, शाळा चालू होती, ज्या शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टींमध्ये मी सहभागी होतो, एन्जॉय केला, ती गोष्ट वेगळी आहे. पण शाळा बंद झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे मी शाळेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अगदी 2023पर्यंत शाळा चालू होती. आणि तोपर्यंत शाळेचे जे उपक्रम असायचे त्यामध्ये मी त्यावेळेला पण सहभागी असायचो. आणि माझ्या चॅनलवरती त्या सगळ्या व्हिडिओ आहेत, वनभोजनाची असेल किंवा नाटकाची असेल किंवा इतर. ठीक आहे. तर मला या गोष्टींची आवड आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींमध्ये असायचो. बाकी चला आता व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी असे क्रिएटर आपल्या गावोगावी असतात तर त्यांनी पण मी असं म्हणेन की तुम्ही पण तुमच्या गावातल्या शाळेच्या अशा व्हिडिओज बनवा, आठवणी जपून ठेवा. तर चला आता